आजही आपल्या समाजामध्ये लग्न कसं झालं, मुलीच्या बापाकडून काय कमी पडलं, मुलींनी काय आणलं लग्नामध्ये, या विषयावर प्रॉपर बैठक बसतात आणि जे होऊन गेलेलं लग्न आहे ना त्याविषयी बोलायला चालू करतात. वेळांकडून हे नाही झालं, याची सोय चांगली नाही झाली, याची कमी पडली, त्याची कमी पडली, याचा मान कमी पडला, त्याचा मान कमी पडला. तो मुलीचा बाप असतो, तो काय काय बघणार आहे, तुमच्या कुठल्या कुठल्या अपेक्षा पूर्ण करणार आहे. आणि तुम्हाला एक खरी गोष्ट सांगते, जे कडू आहे ना परंतु खरंही तीच गोष्ट सांगते. तुम्हाला किती पण दिलं, काही पण दिलं ना, तर शेवटी तुम्ही मुलाकडचे तुम्ही फक्त नावं ठेवणार का मुलीच्या बापाने हे नाही दिलं, लग्नामध्ये ते नाही दिलं. ठीक आहे, होता चुका, सगळ्यांकडून होता, नवरीच्या बापाकडून पण झाली, म्हणून तुम्ही तिला आयुष्यभर तेच ऐकवणार का तुझ्या बापाने हे नाही दिलं, तुझ्या बापाने ते नाही दिलं, तुमचा मानपान कमी पडला. तुमचे लोक कसे होते, आमचे लोक खूप स्टँडर्ड होते, खूप हाय होते. तुमचे लोक किती स्टँडर्ड असू द्या, किती हाय असू द्या, पण एक गोष्ट आहे काळ्या दगडावरची रेष, ती म्हणजे नवरा बायको खुश आहे. मग तुमचं काय मध्ये, तुमची लुडबुड कशासाठी? लग्नाला आले, जेवण केला, चांगला आहेर घेतला, बास ना, तुमची जबाबदारी संपली. आता डिस्कस करून त्या नवरीच्या डोक्यामध्ये तेच 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 टाकून तिला का टेन्शन देता? ती नवीन ठिकाणी आलेली आहे, नवीन ठिकाणी तिला करमतंय का, तिला सगळ्या गोष्टी मिळताय का हे बघा. ती तुमच्या घरात कशी आनंदी राहील ते बघा. हे सगळं सोडून तुम्ही लग्न झालंय त्या गोष्टीवर चर्चा का करताय? अशाने काय होईल? नवरी कायम दुःखी राहील, तुमच्याविषयी तिच्या मनात राग राहील आणि सतत तिला असं वाटत असेल का हा माझ्या बापाने काहीतरी चूक केली लग्नामध्ये, म्हणून मला हे सगळं ऐकावं लागतं. किती श्रीमंत पद्धतीने लग्न होऊ द्या किंवा किती गरीब पद्धतीने लग्न होऊ द्या, लग्नामध्ये मेन काय असतं? नवरा नवरी आणि एक नवरीचं मंगळसूत्र. झालं लग्न. ताम झाम हे ते याची काही गरज नसते, हा फक्त दिखावा असतो. आणि या दिखावे तर तुम्हाला कमी काढायची ना, तुम्ही काढा, पण नवरीसमोर त्या मुलीसमोर काढू नका. कारण कसं असतं ना, ती खूप स्वप्न घेऊन आलेली असते, तिच्या स्वप्नावर पाणी टाकू नका. व्हिडिओ जर आवडला ना, कामाचा वाटला तर एक लाईक, एक शेअर माझ्या व्हिडिओसाठी, आणि नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा, कारण असेच मोटिवेशनल व्हिडिओ माझ्या चॅनलवर रोज असतात. धन्यवाद, परत भेटूया.